दोन कुटुंबासोबत अतिशय हृदयद्रावक घटना घडली। त्यातील एका कुटुंबात तर अक्षरशः आजी आणि नातूच उरले आहेत। काय संपूर्ण प्रकरण आहे ते पहा चॅनलवरती। नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगावमधील 25 जणांचा मृत्यू झाला। एकाच कुटुंबातील अनेकांचे मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखांचा डोंगर कोसळला। भुसावळमध्ये एकाच कुटुंबातील 4 मृत्यू झाला आहे। आई, मुलगा, सून आणि 4 वर्षाच्या चिमुकल्या परीने या अपघातात जीव गमावलाय। भुसावळ येथे राहणाऱ्या भारंबे कुटुंबातील 4 बस अपघातात मृत्यू झाला। गणेश भारंबे हे रेल्वे कंत्राटी कर्मचारी होते। त्यांच्यासह आई सुलभा भारंबे, पत्नी योगिनी आणि मुलगी परी हे नेपाळला गेले होते। पशुपतीनाथाच्या दर्शनाला जात असताना नदीत त्यांची बस कोसळली। 27 जण मृत्युमुखी पडले। गणेश भारंबे यांच्यासह 4 या बस दुर्घटनेत मृत्यू झाला। त्यांनी गेल्याच वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती। गेल्या काही वर्षापासून ते पायी पंढरपूरला जात होते। अपघाताच्या 2 दिवस आधीच गणेश भारंबे यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता। तेव्हा योगिनी यांनी घरी भावाला फोन करून प्रवास चांगला सुरू असल्याचं सांगितलं, पण त्यानंतर शुक्रवारी थेट अपघाताची बातमी आली। तसेच दुसरीकडे वरण गावातल्या गणेश नगर भागात संदीप सरोदे यांचे कुटुंबीय तीर्थदर्शनासाठी नेपाळलाच गेले होते। यात संदीप सरोदे हे पत्नी, मुलगी, भाऊ, वहिनी आणि पुतण्यासह गेले होते। अपघातात संदीप सरोदे, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतण्याचा मृत्यू झाला, तर भाऊ, वहिनी गंभीर जखमी झाले आहेत। संदीप सरोदे यांच्या आई आणि मुलगा गेले नव्हते, त्यामुळे कुटुंबात केवळ आजी आणि नातूच राहिले आहेत।